नमस्कार. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नील नकाशा म्हणजे काय आणि द्वितीय संकलनात्मक परीक्षेचे इयत्ता 6वीच्या वर्गाचे सर्व विषयांचे नील नकाशे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. पण या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला कलिका बलवर्धनचे 6वी 7वी वर्गाचे गणित, विज्ञान आणि मराठी विषयाचे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील. अवश्य प्लेलिस्टला भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नील नकाशा म्हणजे काय, नील नकाशाचे स्वरूप कसे असावे याबद्दल. या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत नील नकाशा म्हणजे काय, प्रश्नपत्रिकेची रचना कशी असावी, उद्दिष्टानुसार गुणांची विभागणी, प्रश्नाच्या स्वरूपावरून गुणांची विभागणी, प्रश्नाच्या कठीणतेनुसार गुणांची विभागणी आणि वरील सर्व माहिती तुम्हाला भाषा आणि कोर विषयांसाठी पाहायला मिळेल. त्याचबरोबर शेवटी इयत्ता 6वीच्या सर्व विषयांचे नील नकाशे तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पहिल्यांदा पाहूया नील नकाशा म्हणजे काय. आम्हाला जे काही कार्य रचना करावयाचे आहे त्या कार्याचे एक पूर्वनियोजित चित्र म्हणजे नील नकाशा. मग ते कार्य घर बांधण्याचे असो व प्रश्नपत्रिका तयार करायची असो, त्यासाठी आपण तयार करून घेतलेली एक रूपरेषा किंवा आराखडा म्हणजेच नील नकाशा होय. शक्यतो परीक्षेमध्ये मुलांच्या हितदृष्टीने प्रश्नपत्रिका किती सोपी असावी, किती अवघड असावी हे प्रश्नपत्रिका काढणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून नसावी, यासाठी कठीणता आणि सुलभता यासाठीचे प्रमाण ठरवून प्रश्नपत्रिका काढणे म्हणजेच नील नकाशा होय. विषयाच्या प्रत्येक पाठाला समान महत्व देणे आणि यासाठी आपण केलेली पूर्वतयारी म्हणजेच नील नकाशा होय. आपल्याला माहित आहे अन अवर ऑफ प्लॅनिंग कॅन सेव्ह यू 10 hours ऑफ डुईंग. म्हणजे तुमचं एका तासाचं प्लॅनिंग तुमचे 10 तास वाचवू शकतात आणि ते एका तासाचं प्लॅनिंग किंवा रूपरेषा म्हणजेच आपण त्याला नील नकाशा किंवा ब्ल्यूप्रिंट असे म्हणतो. प्रश्नपत्रिकेची रचना कशी असावी. प्रश्नपत्रिका रचना करताना आपल्याला 3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. पहिली विभागणी उद्दिष्टानुसार, दुसरी विभागणी प्रश्नांच्या स्वरूपानुसार आणि तिसरी विभागणी प्रश्नांच्या कठीणतेनुसार. तर पहिल्यांदा उद्दिष्टानुसार विभागणी करताना त्याच्यामध्ये ज्ञान, आकलन, उपाययोजन किंवा अभिव्यक्ती. उपाययोजन हे कोर सब्जेक्ट मध्ये वापरलं जातं आणि अभिव्यक्ती हे लँग्वेजेस म्हणजेच भाषा विषयात वापरलं जातं. कौशल्य कोर विषयात आणि प्रशंसा भाषा विषयात वापरलं जातं. त्यानंतर प्रश्नाच्या स्वरूपावरून गुणांची विभागणी. वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी हे भाषा आणि कोर विषयांसाठी सेम असून वस्तुनिष्ठ म्हणजे 1 मार्काचे प्रश्न यामध्ये आपण घेऊ शकतो, लघुत्तरीमध्ये 2 मार्काचे प्रश्न आणि दीर्घोत्तरीमध्ये 3 किंवा 4 मार्काचे प्रश्न आपण घेऊ शकतो. तिसरी विभागणी आहे प्रश्नांच्या कठीणतेनुसार. सुलभ, सामान्य आणि कठीण. सुलभ जी अभ्यासक्रमात मागासलेले विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा प्रश्नपत्रिका सोडवताना सोपी वाटावी त्यासाठी काही टक्केवारी सुलभतेची, काही सामान्य आणि काही कठीण अशी विभागणी केलेली आहे. हे आहेत प्रश्नपत्रिका तयार करताना लक्षात ठेवावयाच्या बाबी. आता या सर्व गोष्टी आपण भाषा आणि कोर विषयांसाठी कशी वेगवेगळ्या प्रकारे मांडता येईल हे पाहूया. 40 मार्कांसाठी इयत्ता 6वीचा वर्ग लक्षात ठेवून हे काढलेलं आहे. हे इयत्ता 7वी साठी सुद्धा सेमच राहणार आहे. तर पहिल्यांदा भाषा विषयांसाठी मांडणी वेगळ्या प्रकारे केलेली आहे आणि कोर विषयांसाठी मांडणी वेगळ्या प्रकारे केलेली आहे. आपण आधी भाषेचं पाहूया, त्यानंतर कोर विषयांचं पाहूया. जेव्हा आपण भाषा विषय म्हणजेच मराठी, कन्नड आणि इंग्रजी विषय लक्षात घेतो त्यावेळेला गुणांची विभागणी याप्रमाणे असेल. उद्दिष्टानुसारसाठी खालीलप्रमाणे विभागणी असेल. प्रश्नांच्या स्वरूपासाठी याप्रमाणे विभागणी असेल. त्याचबरोबर प्रश्नांच्या कठीणतेनुसार याप्रमाणे विभागणी असेल. याप्रमाणे तुम्ही नील नकाशा तयार करताना हे पर्सेंटेज, गुण आणि प्रश्नसंख्या लक्षात ठेवू शकता. आता आपण पाहूया कोर विषयांसाठी विभागणी कशी केलेली आहे. विज्ञान, गणित आणि समाज विषयांसाठी याप्रमाणे विभागणी केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उद्दिष्टानुसार गुणांची विभागणी. या ठिकाणी उपाययोजन, कौशल्य हे उद्दिष्ट घेतलेले आहेत. त्यानुसार प्रश्नांच्या स्वरूपावरून गुणांची विभागणी आणि त्याचबरोबर प्रश्नांच्या कठीणतेनुसार गुणांची विभागणी या ठिकाणी तक्ता दिलेला आहे. या तक्त्याचा वापर तुम्ही प्रश्नपत्रिका काढून घेताना करू शकता. या ठिकाणी दोन्ही विषयाचे कंपॅरिझन तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि प्रश्नपत्रिका काढण्यास याची तुम्हाला मदत होईल.
यानंतर इयत्ता 6वीच्या सर्व विषयांचे नील नकाशे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर सर्व विषय म्हणजेच मराठी प्रथम भाषा, कन्नड द्वितीय भाषा, इंग्रजी तृतीय भाषा, गणित, विज्ञान आणि समाज विज्ञान या सर्व विषयांसाठी 40 मार्काची प्रश्नपत्रिका दुसऱ्या सेमेस्टरसाठी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. इयत्ता 6वी विषय मराठी यासाठीचे ब्लूप्रिंट. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब.